म्हणजे सॉरी त्याच्या कालखंडात पानिपत हे सुरू झालं. कुणाच्या? लालासाहेब पेशवे यांच्या कालखंडात पानिपत सुरू झालं. तर पानिपत हे कसं सुरू झालं? आता त्या पानिपतच्या मुळात जाणार. तर दत्ताजी शिंदे, जळकोजी शिंदे अशी दोन काय होती? भाऊ होती. आणि त्या सेनेमध्ये भल्लारराव होळकर हे एक होते. म्हणजे मी तुम्हाला आतापर्यंत किती नावं सांगितली? दत्ताजी शिंदे, जळकोजी शिंदे आणि भल्लारराव होळकर. तर भल्लारराव होळकर हे दत्ताजी शिंदे बरोबर चिडचिड करायचे, रागवायचे. तर हे कारण का? तर त्याच्या वागच्या टप्प्याला जाऊ. एक जी युद्ध चाललं होते, एका युद्धात दत्ताजी शिंदे यांनी तोप चालवली होती. त्या तोपेच्या ह्याच्यामध्ये दत्ताजी शिंदे यांनी तोप चालवली होती. त्यामध्ये आपलं भल्लारराव होळकर यांचा पोरगा मृत्युमुखी पडलेला. भल्लारराव होळकर यांची पत्नी म्हणजे अहिल्याबाई होळकर म्हणजे त्यांचा मुलगा म्हणजे वडील पावला होता. म्हणजे मृत्युमुखी पडला. असे मृत्युमुखी वडील पावलाला ह्याला खूप सालार्थी शब्द आहेत, पण मी आता दोन वापरलेत. म्हणजे मृत्युमुखी पडलेला. मग ते कारण कोणी आला? टोप दत्ताजी शिंदेनी चालवली होती. वर कारण त्यांच्या वेळेला म्हणून ते त्यांच्यावर रागवायचे, चिडचिड करायचे त्यांच्यावर. म्हणून भल्लारराव होळकर यांना पुत्र नसल्यामुळे रोहिर खड्डातून येणारा अब्दाली याचा लोकडवलचे आपण गुप्तहेर कसा असतो तसा तो बातम्या सांगायचा त्यांना. त्याचं नाव होतं लिजा. त्याचं नाव काय होतं? सॉरी त्याचं नाव होतं नजीब खान. ते लिजा आणि नजीब खान यांची मिस्टेक होती व्हायची की शिवाजी महाराजांच्या खड्ड्यातला ना लिजा. तर नजीब खान हा जो होता याला त्यांनी आपला पुत्र मानले होते. काय मानले होते? पुत्र. एके दिवशी दत्ताजी शिंदे आणि जळकोजी शिंदे हे दोघं बोलत होती. तेव्हा तो काय म्हणाला? दत्ताजी शिंदे काय म्हणाले? कुठे आहे तो नजीब? काय म्हणाले? कुठे आहे तो नजीब? तर
करताना तुम्हाला काय वाटतं? नजीब मेला असेल का दत्ताजी शिंदे? या युद्धामध्ये दत्ताजी शिंदे मरण पावला आणि त्याच्यात एक डायलॉग आहे,